वर्षा साऊंड हेल्थ टिप्समध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण जाणून घेणार आहोत कपिंग थेरपी विषयी माहिती। कपिंग थेरपीचे प्रकार, कपिंग थेरपीचे फायदे आणि कपिंग थेरपी कुणी करायला हवी याविषयीची माहिती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगत आहे। कपिंग थेरपी आपल्या शरीरावर कुठेही केली जाते। ड्राय कपिंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस कप लावून ज्या ठिकाणी तुम्हाला पेन आहे त्या ठिकाणी कप लावून थोडा वेळ सक करून ठेवला जातो। त्यानंतर जर ऑइल कपिंग केली तर ऑइल कपिंगला थोडंसं ऑइल लावून थोडासा कप सक्शन करून तो फिरवला जातो। तसेच फायर कपिंगला सक्शन प्लस हीट असतं आणि त्या पद्धतीने कपिंग केली जाते। याचं बेनिफिट असं असतं, याच्यात तुमचं ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं, तुमची मसल टाईटनेस कमी होतं आणि बोन मोबिलायझेशन चांगल्या पद्धतीने होतं। हे बेनिफिट आपल्याला कपिंग थेरपीनंतर आपल्या बॉडीला मिळतं। तसेच याचे काही व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देते, आमचे जुने व्हिडिओ। जर तुम्ही जिम करत असाल तर तुमचा मसल्स टाईटनेस आहे तो कपिंगने कमी होतो। पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लड कपिंग विषयी माहिती सांगणार आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।